हॅलो सुवर्णमयी. नवीन वर्ष म्हणजे 2026 सुरू व्हायला आता अगदी काही तासच उरलेत. आणि नवीन वर्ष म्हटलं की सगळ्यात आधी आपल्या मनात काय येत असेल तर नवीन वर्षासाठीचे नवीन नवीन संकल्प. पण खरं सांगू, संकल्प म्हटलं की मला हल्ली भीतीच वाटते. दरवर्षी आपण उत्साहात काहीतरी ठरवतो आणि काही दिवसातच तो संकल्प मोडतो आणि मग मनात राहते ती फक्त अपराधीपणाची भावना. म्हणूनच मी हे खूप दिवस मनात ठेवलं होतं की यावर्षी खूप मोठे संकल्प नाही करायचे, खूप मोठमोठे नियम नाही लावायचे, कोणाला काही सिद्ध करून नाही दाखवायचं. फक्त थोडी स्वच्छता करायची, घराची नाही तर आपल्या मनाची, आपल्या विचारांची. लहानपणी आपण ABCD शिकलो ती जगाला समजून घेण्यासाठी. आणि आज 2026 सुरू होत आहे, त्यानिमित्ताने आपण पुन्हा एक ABCD बघणार आहोत. पण ह्यावेळी ती ABCD असेल स्वतःला समजून घेण्यासाठी. हे 26 शब्द किंवा 26 वाक्य आहेत, पण त्यांच्या मागचा विचार मात्र खूप महत्त्वाचा आहे. निवांत बसा आणि ऐका. ही कोणतीही परीक्षा नाही आहे. आपण नवीन वर्षात कोणतीही परीक्षा स्वतःला द्यायला लावणार नाही आहोत. हे फक्त तुमच्या आणि माझ्या मनातलं एक सिक्रेट आहे. तर आपल्या ABCDतला A आहे ॲक्सेप्टन्सचा. ॲक्सेप्टन्स म्हणजे स्वीकार. कसं आहे ना, आपण आरशात बघितलं की आधी काय शोधतो तर आपल्यामध्ये काय चुकीचं आहे, काय बिघडलं आहे तेच ना. इथे काळा डाग आला आहे, तिथं सुरकुती पडली आहे, वजन वाढलं आहे. आपलं आपल्याशीच भांडण चालू असतं सतत. ह्यावर्षी एकच करायचं, स्वतःशी भांडण थांबवायचं. मी जशी आहे, जी परिस्थिती आज आहे ती आधी मान्य करायची. जोपर्यंत आपण आहे ती परिस्थिती स्वीकारत नाही तोपर्यंत ती बदलता येणार नाही. स्वीकार करणं म्हणजे हार मानणं नाही आहे. तर ठीक आहे, हे असं आहे असं म्हणून शांत होणं. एकदा मनाचा आरसा साफ झाला ना की मग बाहेरचं चित्र आपल्याला आपोआप स्पष्ट दिसेल. B आहे बाउंड्रीजचा. बाउंड्रीज म्हणजे आपल्याला माहिती आहे मर्यादा. आपल्या भारतीय स्त्रियांना नाही म्हणता येत नाही. सगळ्यांना वाटतं मर्यादा म्हणजे दुसऱ्यांनी आपल्यावर घातलेली बंधनं. पण खरं तर बाउंड्रीज म्हणजे आपल्या मनःशांतीसाठी आपण आखलेली लक्ष्मणरेषा. कुणी आपल्याशी कसं वागावं आणि कितपत जवळ यावं हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. कधीकधी दरवाजा बंद ठेवावा लागतो. ह्याचा अर्थ असा नाही की आपण रागीट आहोत. ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या घरातल्या शांततेची आपल्याला काळजी आहे. ह्यावर्षी जिथे त्रास होतोय तिथे नम्रपणे पण ठामपणे सीमारेषा आखायला शिका. C आहे फॉर काम. कामनेस म्हणजे शांतता. बाहेर गोंधळ असणारच आहे. मुलांचा आरडाओरडा, ऑफिसचं टेन्शन, सासू सुनेचे खटके, हे सगळं थांबवण्याची धडपड करण्यापेक्षा त्या गोंधळामध्ये स्वतःला शांत कसं ठेवता येईल हे बघायचं आहे. समुद्राच्या लाटेला आपण थांबवू शकत नाही, पण लाट आल्यावर डगमगायचं की पोहायचं हे आपण ठरवू शकतो. प्रत्येक गोष्टीवर रिॲक्ट झालंच पाहिजे, प्रतिक्रिया दिलीच पाहिजे असं नाही. कधीकधी शांत राहणं हेच खूप मोठं उत्तर असतं. आपल्या ABCDमधला D आहे डिसिप्लिनचा. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. शिस्त म्हटलं की आपल्याला शाळेतली आठवण येते. शिक्षा, धाक, कडक नियम. पण आपल्याला मिलिटरी रूल्स नाही लावायचेत आपल्या आयुष्यात. आपल्याला स्वतःवर प्रेम करणारी शिस्त पाहिजे. म्हणजे काय तर मला माहिती आहे की रोज चालायला गेल्यावर मला बरं वाटतं, म्हणून मी कंटाळा न करता जाते. ह्याला म्हणतात शिस्त. हे दुसऱ्या कुणासाठी नाही तर ही माझ्या भल्यासाठी आहे. रोज थोडं थोडं का होईना, पण रोज स्वतःसाठी काहीतरी चांगलं करणं ह्याच्यातच खरी शिस्त आहे. मग ही शिस्त व्यायामासोबतच घरातल्या कामामध्ये आणि आहारामध्ये सुद्धा आपण आणू शकतो. E म्हणजे इनफ. इनफ म्हणजे पुरेसं. आपल्याला सतत वाटत असतं की काहीतरी कमी पडतं आहे. मी चांगली आई नाही आहे का? मी काम कमी करते आहे का? अजून थोडं करू शकले असते ना? मी अजून थोडं बारीक व्हायला पाहिजे का? ह्या सततच्या भुकेने आपण थकून जातो. यावर्षी स्वतःला सांगा, मी जे करते, जेवढं करते आणि जशी आहे तेवढं पुरेसं आहे. तुम्ही सुपरवुमन होण्याची गरज नाही आहे. माणूस आहात तेवढं पुरेसं आहे. तुम्ही जिथे आहात तिथेच तुमची किंमत आहे. काहीतरी करून दाखवलं तरच तुम्ही महत्त्वाचे, हा आपल्या मनातलाच विचार आपण सोडायला पाहिजे. एकदा का आपणच आपल्यापासून फाजील अपेक्षा करायच्या सोडल्या की दुसरेसुद्धा त्या अपेक्षा हळूहळू सोडतील. आणि समजा नाहीच सोडल्या तरी आपलं मन तरी शांत राहील. F आहे फॉरगिव्हसाठी. फॉरगिव्ह म्हणजे माफ करणं. जुन्या निगेटिव्ह आणि त्रासदायक आठवणी उकरून काढून आपल्याला काय मिळतं? फक्त मनाला त्रास. अमुक मावशी 10 वर्षांपूर्वी असं बोलली होती, तमुक व्यक्तीने लग्नात अपमान केला होता, हे ओझं घेऊन आपण आज का फिरायचं? त्यांनी चूक केली असेल, पण शिक्षा आपण स्वतःला देतोय. आपण माफ केलं म्हणजे समोरच्याचं वागणं बरोबर ठरलं असं नाही.
तर आपण स्वतःला सांगत असतो की हे माझ्या मनावरचं ओझं मला आता खाली ठेवायचं आहे, मला हा विषय आता सोडून द्यायचा आहे. कारण जे काही झालं होतं ते आता मी तिथे परत जाऊन पुन्हा नीट करू शकणार नाही आहे. त्यामुळे मनावरचं हे ओझं खाली ठेवा, हा निर्णय घ्या आणि ते सोडून द्या, तुम्हालाच हलकं वाटेल. जी फॉर ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड म्हणजे कृतज्ञता. हे शब्द ऐकताना आपल्याला खूप जड वाटतात ना, पण त्यांचा अर्थ अगदी सोपा आहे. नशिबाला दोष देण्यापेक्षा आज आत्ता माझ्या ताटात जे वाढून ठेवलं आहे त्याबद्दल मला स्वतःला बरं वाटणं, हे आहे कृतज्ञता. रोज डायरीत लिहायची गरज नाही, कारण मला माहिती आहे कुणालाच एवढा वेळ नसतो. पण रात्री झोपताना फक्त एकदा आठवायचं की आज काय चांगलं घडलं. अगदी चहाचा कप मनासारखा मिळाला असेल ना, तरीसुद्धा देवाला थँक्यू म्हणायचं. ज्या क्षणी अगदी छोटीशी का होईना एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडेल, त्या क्षणी तिच्याबद्दल मनामध्ये आनंद मानायचा. जे आहे त्याची किंमत केली ना की आयुष्यात आपल्या अजून चांगल्या गोष्टी येत राहतात. एच फॉर हेल्थ. हेल्थ म्हणजे आरोग्य. आता आरोग्य म्हणजे आजकाल असं झालं आहे की फक्त वजन कमी करणं. आपण घरच्यांची काळजी घेतो आणि शिळं पाकं स्वतः खातो. दुखलं खुपलं तरी अंगावर काढतो. शरीर हे आपल्याला पाहिजे त्या गोष्टी साध्य करण्यासाठीचं आपल्याला दिलेलं साधन आहे. ते एक खूप महागडं मशीन आहे. जर त्याचं इंजिनच बिघडलं तर गाडी कितीही चांगली असली तरी उपयोग काय. स्वतःच्या शरीराचे हाल करून आपण कुणावर उपकार नाही करत. उलट आपण आजारी पडलो तर घरच्यांना अजून जास्त त्रास होतो. त्यामुळे फक्त वजन कमी करणं नाही, तर स्वतःच्या शरीराची मजबूती वाढवणं, फ्लेक्झिबिलिटी वाढवणं, आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली राहावी ह्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यासाठी योग्य तो आहार घेणं ही लक्झरी नाही, तर ती गरज आहे. आत्तापर्यंत आपण 8 गोष्टी बघितल्या. डोक्यावरचा ताण आपल्याला वाढवायचा नाही आहे. फक्त विचार करा ह्यातलं कुठलं एक अक्षर तुम्हाला सगळ्यात जास्त जवळचं वाटतंय. आता येते आपली आयडेंटिटी. आयडेंटिटी म्हणजे स्वतःची ओळख. लग्नाआधी आपण कोण होतो आणि आता कोण झालो आहे. अमुकची आई, तमुकची बायको, कुणाची तरी सून. ह्या नात्यांच्या पलीकडे मी कोण आहे, माझं आवडतं गाणं कुठलं, माझा आवडता पदार्थ कुठला, मला कशाची भीती वाटते, माझी काय स्वप्न होती. यावर्षी त्या आपल्यातल्या हरवलेल्या गोष्टींना आपल्याला पुन्हा शोधायचे. नाती आपल्यासाठी महत्त्वाची आहेतच, पण त्या नात्यांच्या गर्दीत आपण हरवून जायचं नाही आहे. आपली स्वतःची अशी काहीतरी ओळख निर्माण करायची आहे. जे असतो जॉयसाठी. जॉय म्हणजे आनंद. आता आनंद हा काही मोठा इव्हेंट नाही आहे की जो वर्षातून एकदाच येईल. आपण वाट बघत बसतो. मुलाचं लग्न होईल तेव्हा आनंद मिळेल, नवीन घर घेऊ तेव्हा आनंद मिळेल, आणि तोपर्यंत काय? तोपर्यंत फक्त त्या आनंदाची वाट बघत रडत जगायचं का? आनंद लहान लहान गोष्टींमध्ये सुद्धा असतो. अगदी कुंडीतल्या रोपाला आलेली नवीन पालवी, खिडकीतून येणारं ऊन, खूप दिवसांनंतर ऐकायला मिळालेलं एक छान जुनं गाणं, हे आनंदसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. मोठ्या आनंदाची वाट बघण्यापेक्षा रोजच्या आयुष्यातले छोटे छोटे प्रसंग शोधा, त्यामध्ये तुम्हाला खूप आनंद मिळेल. के असतो काइंडनेससाठी. काइंडनेस म्हणजे दया. बाहेरच्यांशी आपण किती गोड बोलतो, पाहुणे आले की त्यांचं आदरातिथ्य करतो, आणि स्वतःसाठी मात्र तू अशीच आहेस, तुला हे जमतच नाही, कधी जमणार नाही, ह्या अशा गोष्टी आपण स्वतःशीच बोलत असतो. आणि शिवाय घरातल्या चांगल्या गोष्टी, नवीन बेडशीट्स वगैरे पाहुणे आल्यानंतर वापरण्यासाठी ठेवून देत असतो. त्यामुळेच बोलताना सुद्धा स्वतःशी प्रेमाने बोलायचे आणि नवीन गोष्टी वापरण्यासाठी पाहुणे येण्याची वाट नाही बघायची. जसं एखाद्या लहान मुलाला सावरतो ना, तसंच आपल्या स्वतःला सावरायचे. चूक झाली तरी ठीक आहे, आपण माणूस आहोत. स्वतःला शिव्या देऊन सुधारणा होत नाही, उलट आपलाच आत्मविश्वास कमी होतो. एल आहे लेट गोसाठी. लेट गो म्हणजे सोडून देणं. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. मुलांचं वागणं, सासरच्यांचा स्वभाव, देशाचं राजकारण आणि शिवाय निसर्ग. ह्या काही गोष्टी असतात ज्या आपण बदलू शकत नाही, पण आपण प्रयत्न काय करतो तर हे सगळं बदलण्याचा, आणि मग आपली चिडचिड होते. जे बदलत नाही, जे आपण बदलू शकत नाही ते सोडून द्यायचं. हाताची मूठ घट्ट करून धरली ना की आपला हात दुखून येतो, ती उघडली की रिलॅक्स वाटतं. तसंच आहे मनाचं. कंट्रोल सुटला तरी चालेल, पण आपलं मन शांत राहिलं पाहिजे. एम आहे मी टाईमसाठी. मी टाईम म्हणजे स्वतःसाठीचा वेळ. स्वतःसाठी वेळ काढला ना की आपल्याला फार अपराधी वाटतं. मुलांना सोडून मी कशी फिरायला जाऊ, कामं पडली आहेत आणि मी खुशाल बसून राहिली आहे, हे असे आपले विचार असतात. पण लक्षात ठेवा, आपण रिकाम्या भांड्यातून कुणाला काही देऊ शकत नाही. तुम्ही आनंदात असाल ना तरच घराला आनंद देऊ शकाल. त्यामुळे दिवसातली अगदी 15 मिनिटं का होईना पण स्वतःसाठी काढा. त्याच्यात काय करायचं हे तुमचं तुम्ही ठरवा,
पण तिथे आई किंवा बायको म्हणून राहू नका. स्वतःची आवड म्हणून काहीतरी करा. एन आहे नो कंपॅरिझन. कंपॅरिझन म्हणजे काय तर तुलना. सतत इतरांशी स्वतःची तुलना करत राहू नका. कुणाची मुलं, कुणाचं घर, कोण कशी दिसते, साड्या किती महाग आहेत, दागिने कसे आहेत, ह्या गोष्टींमधलं फक्त चांगलं चांगलं तेवढं आपण बघतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. पण हे करून आपल्याला कुठल्याच प्रकारे आनंद मिळत नाही हे तर आपल्याला समजतं ना. त्यामुळे तिचा प्रवास वेगळा आहे, तुमचा प्रवास वेगळा आहे. कुणाशीही तुलना करू नका. कालच्यापेक्षा आज मी थोडी तरी बरी आहे ना, बस एवढंच महत्त्वाचं. ओ फॉर ऑब्झर्व. ऑब्झर्वेशन म्हणजे काय? निरीक्षण. आपल्याला प्रत्येक गोष्टीवर पटकन मत द्यायची सवय असते. हे असंच आहे, ते तसंच आहे. गोष्ट घडते तेव्हा अगदी थोडा वेळसुद्धा आपण शांत बसून तिच्यावर विचार किंवा त्या परिस्थितीचं निरीक्षण करत नाही. त्यामुळे कधीतरी फक्त शांत उभे राहून बघायचं आहे. समोरचा रागात असेल तर लगेच उत्तर देऊ नका. फक्त बघा की अरे ही व्यक्ती रागवली आहे. आपल्या मनात राग आला असेल तरी थोडं थांबून बघा. कदाचित थोड्या वेळानंतर दोघांचाही राग कमी होईल. पण आत्ता त्या रागाच्या भरात आपण जे काही बोलू त्याच्यावर आपलं नियंत्रण राहत नाही. पी आहे प्रायोरिटीजसाठी. प्रायोरिटीज म्हणजे कोणत्या गोष्टीला आपल्याला प्राधान्य द्यायचं आहे हे आपण ठरवायला शिकलं पाहिजे. आपल्याला सगळं एकाच वेळी नीट करायचं असतं. घर पण छान राहिलं पाहिजे, मुलं पण छान राहिली पाहिजेत, स्वयंपाक पण चांगला झाला पाहिजे आणि आपणसुद्धा एकदम छान दिसलं पाहिजे. पण एकाच वेळी सगळं करायचा हट्ट धरला ना की काहीच नीट होत नाही. आणि खरं तर ते शक्यही नसतं. हे मान्य करण्यात काहीच चुकीचं नाही आहे. मनाशी ठरवा की आज काय महत्त्वाचं आहे. आज घर थोडं अस्ताव्यस्त असलं तरी चालेल, पण आज माझी झोप महत्त्वाची आहे. किंवा आज स्वयंपाक साधा चालेल, पण मुलाचा अभ्यास महत्त्वाचा आहे. ह्या अशा प्रायोरिटीज आपल्याला आयुष्यात ठरवणं खूप महत्त्वाचं असतं. नाहीतर सगळंच छान करायच्या नादामध्ये आपण स्वतःला खूप त्रास करून घेतो. सगळ्यांना खुश ठेवायचा प्रयत्न म्हणजे स्वतःशी प्रतारणा असते. क्यू असतं क्वाइट स्ट्रेंथ म्हणून. क्वाइट म्हणजे शांत, स्ट्रेंथ म्हणजे ताकद. थोडक्यात काय तर ताकद दाखवण्यासाठी ओरडावं लागत नाही, आरडाओरडा करावा लागत नाही. मौन किंवा अगदी शांत राहणं ही सुद्धा खूप मोठी ताकद आहे. जेव्हा घरामध्ये वाद होतात तेव्हा जो शांत राहतो तोच खरं तर जिंकलेला असतो. गोंधळ न करता आपल्या मतावर ठाम राहणं आणि जेव्हा बोलायची वेळ येईल तेव्हा अगदी शांतपणे आणि सरळ शब्दांमध्ये आपलं मत सांगणं ह्याला म्हणतात शांत ताकद, क्वाइट स्ट्रेंथ. हसून नाही म्हणता येणं ही खरी ताकद आहे. आर आहे रिस्पेक्टसाठी. रिस्पेक्ट म्हणजे सन्मान. जग आपला सन्मान कधी करेल? जेव्हा आपण स्वतःचा सन्मान करू. जर मीच माझ्या वेळेची किंमत केली नाही तर दुसरा कशाला करेल? जर मीच माझ्या शरीराची हेळसांड केली तर दुसऱ्यांना काय गरज आहे? आपल्या भावना, आपले विचार, आपले निर्णय ह्यांचा रिस्पेक्ट, ह्यांचा आदर आधी आपण करायचा आहे. तुम्ही स्वतःला कशी वागणूक देता हे बघूनच जग तुम्हाला वागणूक देत असतं. आता हे सगळं ऐकून तुम्हाला फारच हेवी वाटत असेल, पण काळजी करू नका. हे सगळं काही आपल्याला एका दिवसात करायचं नाही आहे. हे फक्त आपल्या मनामध्ये रुजवायचं. ह्या 26 विचारांचं आपण फक्त बी पेरणार आहोत आणि त्याला हळूहळू झाड आणि फळं येतीलच. एस आहे सेल्फ ट्रस्ट. सेल्फ ट्रस्ट म्हणजे स्वतःवर विश्वास. आपल्याला सतत दुसऱ्यांच्या सल्ल्याची गरज लागते. मी ही साडी घेऊ का? मला छान दिसेल का? मी हे काम करू का? मला जमेल का? हे असे प्रश्न आपल्याला पडत राहतात. पण तुमच्या आयुष्यात काय चांगलं आहे हे तुमच्यापेक्षा जास्त कुणाला चांगलं कळणार आहे? तुमच्या आतमध्ये स्वतःचा असा एक आवाज असतो जो नेहमी खरं सांगत असतो. पण आपला स्वतःवरच विश्वास नसतो आणि आपण त्यामुळे त्याचं ऐकत नाही. यावर्षी बाहेरच्या आवाजापेक्षा आपल्या आतल्या आवाजावर जास्त विश्वास ठेवा. तुमचं मन तुम्हाला कधीच चुकीचा रस्ता दाखवणार नाही. टी आहे टाईम. आपल्याला वेळेचा वापर करायचा आहे, वेळेचा पाठलाग करायचा नाही आहे. वेळच पुरत नाही हे वाक्य आपण रोज बोलतो, पण खरंच वेळ नसतो की आपण नको त्या गोष्टींमध्ये वेळ घालवतो. जेव्हा आपण आनंदाने काम करतो ना तेव्हा आपल्याला वेळ भरपूर आहे असं वाटतं, पण जेव्हा मनावर दडपण असतं तेव्हा कितीही वेळ असला तरी तो कमीच पडतो. घड्याळाच्या काट्यावर धावण्यापेक्षा आपल्या गतीने हळूहळू का होईना पण व्यवस्थित काम करत राहा. आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या वेळेची किंमत ओळखा. तो वेळ इतरांना खुश करण्यासाठी, इतरांच्या आनंदासाठी घालवण्यापेक्षा स्वतःचं आयुष्य सुधारण्यासाठी, स्वतःचं मन शांत करण्यासाठी वापरा. यू आहे अपग्रेड. अपग्रेड म्हणजे सतत सुधारणा करत राहा. पाणी कसं एकाच ठिकाणी साचलं ना की ते खराब होतं, त्याचं डबकं. तसंच माणसाच्या मनाचं पण आहे. आपलं एक विशिष्ट वय झालं म्हणून शिकायचं थांबवायचं का? तर नाही. सतत नवीन काहीतरी शिकत राहा. एखादी रेसिपी, मोबाईलमधले एखादं फंक्शन किंवा गाणं.
स्वतःला अपडेट ठेवलं की म्हातारपण आपल्या मनाला शिवत नाही. ज्या जुन्या विचारांनी, ज्या सवयींनी आत्तापर्यंत आपल्याला त्रास दिलाय, त्यांचा आपल्याला काहीही उपयोग झालेला नाहीये, त्या आता बदलून टाका. सध्या इंटरनेटचा जमाना आहे. तुम्ही म्हणाल ती नवीन गोष्ट शिकण्यासाठी तुम्हाला अगदी बोटांच्या टोकावर अवेलेबल आहे. त्यामुळे ह्या मोबाईलचा खूप चांगल्या प्रकारे वापर करा. व्ही आहे व्हॉईससाठी. व्हॉईस म्हणजे आवाज. तर आपला आवाज कुणावर ओरडण्यासाठी नाही, तर आपलं म्हणणं मांडण्यासाठी. आणि यावर्षी आपला व्हॉईस, आपला आवाज आपण शोधायचा आहे. बऱ्याच वेळा आपण भांडण नको म्हणून गप्प बसतो आणि आतल्या आत कुढत राहतो. तर ह्यावेळी तसं करायचं नाहीये. शांतपणे पण स्पष्टपणे बोलायला शिका. मला हे पटत नाहीये किंवा मला ह्या गोष्टीमध्ये मदत हवी आहे, हे असं बोलल्यामुळे नाती तुटत नाहीत, उलट ती सुधारायला मदतच होईल. त्यामुळे ह्यावर्षी व्यक्त व्हा, पण शांतपणे आणि ठामपणे. डब्ल्यू आहे वर्थ. वर्थ असते ही किंमत. माझी किंमत कशावर ठरते? नवऱ्याचा पगार किती आहे ह्याच्यावर, की माझी मुलं किती मार्क्स मिळवतात ह्याच्यावर? तर अजिबात नाही. तुमची किंमत तुमच्या असण्याने आहे. कोणी तुमचं कौतुक केलं नाही तरी तुमची किंमत कमी होत नाही. आपली किंमत आपल्या स्वतःला माहिती पाहिजे. हिऱ्याला माहीत असतं तो हिरा आहे. कोळशाने त्याला ओळखलंच पाहिजे असा हट्ट तो करत नाही. तसंच तुम्हीसुद्धा स्वतःची वर्थ, स्वतःची किंमत ओळखा आणि ती वाढवण्याचा प्रयत्न तुम्हाला करायचाच असेल तर तो स्वतःसाठी करा, इतरांच्या कौतुकासाठी नाही. एक्स असतो एक्स फॅक्टर. एक्स फॅक्टर म्हणजे काय माहिती आहे? काहीतरी वेगळं, काहीतरी स्पेशल, जे प्रत्येकामध्ये असतं. कुणाचं हसणं छान असतं, कुणी समोरच्याला अगदी शांतपणे ऐकून घेऊ शकतं, तर कुणाच्या हाताला चव असते. तुमच्याकडे शिक्षण, सौंदर्य, पैसा असेल किंवा नसेल सुद्धा, पण तरीसुद्धा तुमची जी काही वेगळी ओळख आहे ती लपवू नका. लोक काय म्हणतील म्हणून स्वतःचं वेगळेपण मारून टाकू नका. तीच तुमची खरी ताकद आहे, तिला साजरी करा. वाय म्हणजे यू फर्स्ट, म्हणजेच तुम्ही पहिले आहात. कधीतरी स्वतःला पहिलं स्थान द्या. नेहमीच इतरांना प्राधान्य देण्यात तुमचं आयुष्य गेलं. जेवायला बसलो की आधी मुलांना, मग नवऱ्याला आणि मग उरलं सुरलं आपल्याला. कधीतरी, फक्त कधीतरी तव्यातली पहिली गरम पोळी स्वतःच्या पानात वाढून घ्या. याने आकाश कोसळणार नाहीये, पण मनाला जी तृप्ती मिळेल ना ती खूप मोठी असेल. विमानात सांगतात ना, आधी स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावा, मग दुसऱ्याला मदत करा. तसंच आहे. तुम्ही ठणठणीत असाल तरच घर चालेल. आणि शेवटचा झेड म्हणजे झेन लाईफ, म्हणजे सहज आयुष्य. इथपर्यंत आलोय आपण, ए पासून वाय पर्यंत. हे सगळं कशासाठी? तर झेडसाठी. झेन म्हणजे काय? तर सहज, सरळ आणि समाधानी आयुष्य. गुंतागुंत आपण वाढवतो. आयुष्य खरं तर खूप सोपं असतं. जेव्हा आपण स्वीकारायला शिकतो, माफ करायला शिकतो, स्वतःवर प्रेम करायला शिकतो, तेव्हा आपलं आयुष्य आपोआपच झेन होतं. धावपळ कमी होते आणि शांतता वाढते. बापरे, केवढा मोठा प्रवास झाला हा विचारांचा. तुम्ही अजूनही ऐकताय, ह्याचा अर्थ कुठेतरी तुमच्याही मनात हे सगळं साचलं होतं आणि मी जे बोलतीये तुम्हाला हे सगळं पटतंय. हे 26 संकल्प म्हणजे अजून वाढवलेली कामांची यादी नाहीये. हे 26 दिवे आहेत. यातला एक जरी दिवा तुम्ही यावर्षी लावू शकलात, मनामध्ये पेटवू शकलात, तरी खूप उजेड पडेल तुमच्या आयुष्यात. मला नक्की सांगा, ह्यातलं कुठलं अक्षर, कुठला विचार तुम्हाला हो हे माझ्यासाठीच होतं असं वाटायला लावून गेला. कॉमेंटमध्ये लिहायला वेळ नसेल तर नका लिहू, पण स्वतःच्या मनाला नक्की सांगा. अशाच शांत आणि समजूतदार गप्पांसाठी आपल्या सुवर्णमय परिवारात सामील व्हा. सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच एका नवीन विषयावर मनापासून बोलायला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कारण तुम्ही महत्त्वाचे आहात. आणि हो, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुवर्णमयी व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही ग्रुप जॉईन करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.